नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमले. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजकाल सोमभावना इंस्टाग्राम उघडायची भीती वाटायला लागली, कारण इंस्टाग्राम उघडलं की घापकान कोणाच तरी वन साइड लग्न झालेलं असतं. अरे हे कोणत्या शेंबूड चाट्यांचे लग्न होत आहेत? अरे माझ्या काही जवळची माणसं त्यांच्या घरचे त्याच्याशी प्रेमानं बोलत नाही, त्याच्या घरचे त्याला प्रेमानं जवळ घेत नाही, याचं म्हणजे लग्न ठरलंय आणि आता हा कोणाचं तरी मिठीत जाऊन झोपणार. अरे हे सगळं बघून मला ऑलरेडी काट्यात टाकत होतात. मी ऑलरेडी तुम्हाला सांगतो, ट्युमर व्हायची वेळ झटके येतील, मला लकवे पडतील. इथं तुमच्या भावाचं काही होईना. नाही, मी ऑलरेडी मानसिक तयारी घेतलीये का आपल्याला डायरेक्ट कुंभमेळ्यामध्ये निघून जावं लागणार आहे. माझं काही लग्न बिग्न होईल, प्रेम बी होईल असं काही लक्षणं वाटत नाही आईच्या गावात. मात्र ह्या सगळ्या लग्नमय वातावरणामध्ये इंस्टाग्रामवरती मध्ये एक लेकरू येतं आणि कंटिन्यू रडतं. आता माझ्या डोळ्यापासून शेंबूड असं कचकन उडून त्याला सांगायचं, भावा बसकर, अरे बसकर, क्यों रो रहा है भाई? तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की लेकर बाळा का बरं रडतायत? स्वच्छ भारत अभियान झुक्याबाईंनी एकदम मनावर घेतलं आणि झुक्याबाईंनी ठरवलं इंस्टाग्रामवरती याची मोहीम राबवायची गरज आहे. त्यामुळे जे पण असे टिकटॉकर्स होते, जे अशा काहीतरी चिंदी कॉन्टेंट बनवत होते, वन साइड त्यांचे अकाउंट धडाधड उडवायला चालू केलं. ज्यामध्ये पवन जाधव गेले, आके भाऊ बनसोडेंचा आयडी गेलेला काही दिवसांसाठी, प्रसिकाचा आयडी गेलेला. मात्र या सगळ्यांमध्ये काही लोकांची आयडी परत आले, मात्र ज्यांचे परत आले नाही साठले, त्यांच्या कवट्या फिरल्या गाईज आणि त्यांनी वन साइड सिंपती कार्ड खेळायला सुरुवात केली. बिचाऱ्यांना लय शिव्या खाल्ल्या त्या माझ्या, तुम्हाला हसवण्यासाठी. यामध्ये आघाडीचे कार्यकर्ते म्हणून येतात पवन भाऊ. यांचा जेव्हापासून आयडी उडाला आहे, यांची आयडी उडाला की अक्कल उडाली आहे हे कळत नाहीये. हे मंदिराच्या बाहेर जाऊन रडतात, हे घरात बसल्या बसल्या रडतायत, यांच्या घरचे बसल्या बसल्या रडतायत, हे गाडीच्या मध्ये रडत बसलेत. तू तो रोरा भी नहीं. हे सगळं करतायत, फक्त त्यांचा कॉन्टेंट बनवत नाहीये. अरे पवन शेठ, आता झाले ना भावा, अरे झाले 2-3 महिने झाले, आता तरी व्हिडिओ बनवायला घे. किती दिवस सिंपती कार्ड खेळशील मित्रा? अरे बाबा, तुझ्या या रडण्याच्या रीलला जरी 2-3 लाख लाईक येत आहेत, तर मग एक्सेसच्या कॉन्टेंटही बनाले. पण नहीं चाहिए, क्योंकि इस महाराष्ट्र में अगर आपको गरीबी और सिंपती कार्ड खेलते नहीं आया तो तुमच्या गावात तुमच्या कॉन्टेंटचा काहीच उपयोग नाहीये. मैं गरीब हूँ, मेरे मम्मी पापा मुझे गरीब जन्म दिए. कंटिन्यू सिंपती. याच्या त्या नवीन पेज वरती जेव्हापासून याचं जुनं अकाउंट बॅन झालं, याचा कॉन्टेंट नाहीच आहे, हा कंटिन्यू शेंबूड गाळत राहतो. अरे एवढं शेंबूड आणतो कुठून? एवढे अश्रू आणण्याची कॅपॅसिटी तुमच्यात येते कुठून? मला कळतच नाही. ॲज अ क्रिएटर आय फील रिअली बॅड की एखाद्याचं अकाउंट जर बॅन झालं किंवा डिलीट झालं. मात्र ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल का ते याच्याच गुणानं गेलंय, याच्याच गुणाने उडालंय ते. याच्यामध्ये कोणाचा काही दोष नाहीये, लेकिन इसके बारे में हम आगे जाके बात करेंगे. तुम्ही याचा हा व्हिडिओ बघा. दरवाजा उघडतो आणि हा वन साइड मध्ये मोबाईल मध्ये बघून रडत असतो आणि मग बघितल्यानंतर गपकन डोळे बिळे पुसायला घेतो. आणि नंतर मग याला मध्ये मध्ये ना स्टीफन हॉकिंगचे झटके पडतात. हा मध्येच स्टीफन हॉकिंग या मोड मध्ये जातो आणि लकवा पाडलेगत करतो. डॉक्टर साहब, मुझे बवासीर है, पर ऑपरेशन से डरता हूँ. बवासीर एक आम समस्या है. अरे मग जर डोळे पुसतोय आणि मग असं दाखवतोय की जर झालं नाहीये, म्हणजे जर तुला लोकांना दाखवायचंच नाहीये भावा की तुझा आयडी बॅन झालाय, तर मग तुझ्याच आयडीवरनं हा व्हिडिओ पोस्ट कायला करतो? म्हणजे सिंपती पण पाहिजे, पण मग नाही पण पाहिजे. म्हणजे लोकांना दाखवायचं पण आहे का मी दुःखात आहे, पण मग नाही पण दाखवायचं मी दुःखात आहे. अरे किती ते मॅन्युप्युलेटिव्ह वागणं रे. अरे आईच्या गावात एवढ्या तर माझ्या आयुष्यात आलेल्या पोरी बी मॅन्युप्युलेटिव्ह नव्हता जेवढा हा गड्या एकटा मॅन्युप्युलेटिव्ह आहे. कंटिन्यू रडतोय भेंडी. ही दरवाजा उघडी शेंबूडगाळ योजना पाहिल्यानंतर मला असं वाटलं की चला आता बरेच दिवस झालेत, आपला भाई जो आहे हा आता कॉन्टेंट बनवायला चालू करेल, परत आधीसारखे एनर्जेटिक व्हिडिओज बनवायला चालू करेल, आपल्या केलेल्या चुकींमधनं शिकेल. पण हा अजिबात करत नाहीये. याला दिसलं घर, कॅमेरा दिसला का हा कंटिन्यू रडतो. एवढा रडलाय हा, मी तुम्हाला सांगतो, एवढा रडलाय. अरे बाबा, एवढं शेंबूड ना अश्रू मी जन्म घेतल्यापासून काढले नसते. याचे गुण पण असे चिंदी आहेत. काही दिवसांपूर्वी मी बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन म्हणजे व्हिडिओ बनवला. आज हिरोला तुम्ही हिरो बनवून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांमुळे, तुमच्या सपोर्टमुळे माझं आज मराठी बिग बॉस सीझन 6 ला सिलेक्शन झालेलं आहे. कब हो गया ये? कब हुआ कब? आणि याला बिग बॉसच्या घरात घेतलं नाही. नंतर परत हा शेंबूड गाळत बसला अख्ख्या भारताची परत सिंपती घ्यायला. मी त्या काबिल वाटलं नसेल कोणाला, त्यामुळं माझं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नसेल. हारलो राव. अरे काय मी हारलो बिरलो, चिंदी आयटम. कोण लेना तेरे को बिग बॉस में? पहिले तर जे बिग बॉसच्या घरामध्ये जाणार असतात, पहिला क्रायटेरिया झाला असतो का ते सिक्रेट ठेवावं लागतं. असं बोमा मारून सांगावं लागत नाही. तर पहिले जे पण बोमा मारून सांगतात मी बिग बॉसच्या घरात जाणार, यांना यांच्या घरात घ्यायची वांद देत. यांना बिग बॉस घेणार का भेंडी? त्यामुळे याला सिंपती कार्ड खेळायची सवयच आहे. याला मला मोडास ऑपरेंडी कळलाय. पहिले हाय करायचं आणि नंतर मग वन साइड रडत बसायचं. हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला म्हणतो, जेव्हा त्याच्या ऑलरेडी कपाळात होत्या बिग बॉसमुळे, परमेश्वरने याला झटका द्यायचं ठरवलं आणि ह्याच पिरियड मध्ये आयडी बॅन झाला गाईज.
आणि जेव्हापासून आयडी बॅन झालाय मी तुम्हाला सांगतो तेव्हापासून त्याचं कॅलेंडर चालू झालंय. आज आयडी बॅन होऊन 20 दिवस झाली, आज आयडी बॅन होऊन 39 दिवस झाली, आज आयडी बॅन होऊन 9-10 दिवस झाली. अरे व्हॉट द फक इज रॉंग विथ यू मिस्टर पवन? नमस्कार सगळ्यांना. तर आयडी जाऊन जवळजवळ 20 ते 25 दिवस होत आलेत. आयडी जाऊन 38 दिवस झालं. आपली 2.5 मिलियनची आयडी बंद होऊन 39 दिवस. कंटिन्यू अख्या महाराष्ट्राला टाइमलाईन वर सांगण्यापेक्षा मित्र आय अंडरस्टँड यू फील बॅड बट देन स्टार्ट वर्किंग अगेन. एक्सेप्ट दॅट यू आर डुईंग एव्हरीथिंग शेंबूडगाळी कार्यक्रम. जेव्हा याला लोकांनी परेशान केले की भावा तुझा आयडी का बरं बॅन झाला, तेव्हा यांनी प्रामाणिकपणे हे नाही सांगितलं की माझ्याकडनं काही चुका झाल्या होत्या कॉन्टेंटमध्ये, ज्या गाईडलाईन्सच्या विरोधात होत्या. याच्यामध्ये पण त्याला सिंपथी घ्यायची होती. सो त्यांनी मार्वलस फंटॅस्टिक लॉजिक लावलं. ते म्हणजे की माझ्यावर लोक जळतात, त्यांनी मला रिपोर्ट मारलं आणि जळणाऱ्यांनी ते रिपोर्ट केले आपल्या व्हिडिओला आणि त्याच्यामुळे आपला अकाउंट सस्पेंड होऊन डिसेबल झालं. बाबा मेरे को बता, 100-200 रिपोर्टने इंस्टाग्राम लगेच अकाउंट उडवत नाही. पहिले तर त्यांचा अल्गोरिदम असतो, AI चेक करतं, त्याच्यामध्ये तुझं अकाउंट फिट बसलं की ऑटोमॅटिक ढुंगणावर लाग बसते. त्याच्यासाठी लोकांनी जळायची आणि हेट करायची गरज नाहीये. आणि तुझ्यापेक्षा जास्ती हेटर्स आहेत जगामध्ये, खूप लोकांचे आहेत, त्यांची तर अकाउंट उडती नाही. याला मिळाले आहेत चाइल्ड कम्युनिटी गाईडलाईन, ज्यांनी हे स्वतःच या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं. तर आयडी जायचं कारण हे होतं की चाइल्ड कम्युनिटी म्हणून आपल्याला रिपोर्ट आले होते. हा काय करायचा, याच्या व्हिडिओमध्ये बारकी पोरांना घ्यायचं आणि त्याची बारकी पोरं शिव्या द्यायची किंवा अश्लील चाळे करायचे, जे इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमच्या विरोधात आहे. आता मला मान्य आहे की सगळ्यांचे अकाउंट नाही उडत, पण जो चोर चोरी करताना सापडतो त्याला त्याची शिक्षा होती. तसंच हे अल्गोरिदम फंक्शन करतं. जो याच्यामध्ये आढळला त्याच्या गेल्या कपाळात. मग जेव्हा लहान पोरं शिव्या देत होती, हे कम्युनिटी गाइडलाइंसच्या विरोधात होतं. यह सगळे बात को मद्देनजर रखते हुए इंस्टाग्राम ने इसको समझा कि भाई इसका अकाउंट उड़ाना पड़ेगा. इसमें इसी की गलती है. ज्या प्लॅटफॉर्मवर तुझं पोट पाणी चालतं, ज्या प्लॅटफॉर्मवर तू धंदा करू राहिला, ज्या प्लॅटफॉर्मवर तुझं सगळं अस्तित्व असं तू म्हणतो, तिथं काय चालतं आणि काय नाही चालतं याची बुद्धी कोण लावणार? मार्क झुकरबर्ग लावणार का? सुना क्या, ये भी मेरी गलती है. नहीं भाई मेरी गलती है. नहीं मेरी गलती है. नहीं बाबा नहीं मेरी गलती है यार. नहीं भाई जेव्हा त्याला कळलं की बघ लहान पोरांच्या शिवी देण्यामुळे माझी आयडी उडली आहे, त्यांनी कॅमेरासमोर लहान पोरांना आणायला चालू केलं. 2 लहान पोरं पुढे बसतात आणि हा मागं स्टीफन हॉकिंग लाकवट टाकून बसून घेतो. कंटिन्यू हेच करतो हा. मी शिवी दिलेली माझ्या घरच्यांना पण आवडत नाही आणि माझ्या पवन बाईला पण आवडत नाही. अरे मग नको देऊस ना बाळा. जर शिवी दिलेली घरच्यांना आवडत नाही, जर शिवी दिलेली पवन दादाला आवडत नाही, तर फक्त लोकांनी आपल्याला पावर किती हाव तुम्हाला फेमची. मग तर तुम्ही फेमस होण्यासाठी बेसिक क्रायटेरिया तुमचा चुकीचा आहे. तरी व्ह्यूज पाहिजे म्हणून मी बळच शिवाय देणार. नको दिवस बाळा, शाळेत जा, हाफ चड्डीत ना फुल चड्डीत ये. हे नको व्हिडिओ पिडिओ. व्हॉट इज दिस मॅन? पिक्चर मध्ये बाकी लेकरं आया बहिणीवरनं शिव्या देते ती. कोणत्याच सिरीज मध्ये लहान पोरं आया बहिणींवरनं शिव्या देत नाहीत. पहिले तर प्लीज सिंपती घ्यायच्या अगोदर स्क्रिप्टिंग चांगली करत जा. कोणत्या वेब सिरीज मध्ये लहान पोरं आया बहिणींवरनं शिव्या देताना तुम्हाला दिसतात बरं? आणि तुम्हाला आम्ही दिलेलं चालत नाही का? अरे प्लॅटफॉर्मवर नाही चालत. मला तू नागडा नाचला तरी पण चालेल, पण मग तो व्हिडिओ इंस्टाग्रामवर नाही दुसऱ्या वेबसाईटवर टाकशील ना. तुम्ही स्क्रिप्ट लक्षात ठेवा. त्याला जेव्हा कळलं की लहान पोरगं कॅमेरासमोर रडल्यावर आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये 1 साइड ट्रॅक्शन मिळते, पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांनी 2 लहान पोरं रडवली आणि स्क्रीन प्ले सेम होता. मागा हा स्टीफन हॉकिंग लाकवा टाकून, पुढा 2 अब्बास मुस्तान. घरच्यांना नातेवाईकांनी फोन करून म्हणले की तुमची पोरं बाय चाळता करतात म्हणून. पोरगी कोण देणार नाही, लग्नाचा अवघड होईल आणि मोठ्यापणे पोरं पोरीसारखं वागतील असे म्हणले. मुझे गरीब मिल गया, अमीर नहीं चाहिए. पहिले तर या सिंपथी व्हिडिओमध्ये ह्या 2 पोरांना मेकअप करून बसवायची काय गरज होती? आणि जर एवढं आवरलंच होतं, हा रोना धोण्याचा व्हिडिओ बनवलाच होता, तर एखादी स्क्रिप्ट लिहून एखादा पोरगा परत कॉन्टेंट पण तर बनवेल ना. अरे ह्या 2 लहान लेकरांना मेकअप करून यांनी परत सिंपथी व्हिडिओमध्येच बसवलं यार. आमचं नाही एवढं खच्चीकरण झालं, पण पवन बाई आम्हाला म्हणला माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करणार. साडी घालताना आमची बाकी पूर्ण बघून पवन बाईला पण साडी घातली होती. मग परत तेच, पवन भाऊने तुम्हाला हसवायला आमचा शिव्या खाल्ल्या, पवन भाऊने तुम्हाला हसवायला साडी घातली, पवन भाऊने तुम्हाला हसवायला आमचा मार खाल्ला. अरे पण ते नाही चालत कम्युनिटी गाईडलाईन मध्ये. मग त्याचं काय करायचं आता? काय साड्या घालतो काय असले तर तुझं साड्या आवडत नाही, तू पोरगी असं बोलायची. माझ्या मित्रांनी तर मला बोलणं पण केलं. घरच्यांना नातेवाईकांनी फोन करून म्हणले की तुमची पोरं बाय चाळता करतात म्हणून. अरे जर तुम्हाला एवढा मेंटल स्ट्रेस येतो व्हिडिओ बनवायचा, तुम्हाला जर लोक शाळेत चिडवताय, तुम्ही लहान पोरं नका ना हे करू. आता तर मला पवनचाच राग येतोय. जर लहान पोरं चिडवताय तुझ्या व्हिडिओमुळे, तर तू कशाला त्यांना साड्या घालून नाचवतो? फक्त व्हिडिओ चालावा, व्ह्यूज मिळावा यासाठी का? अरे काय लावलंय हे? आणि ना मागं हा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये स्टीफन हॉकिंग 1 साइड बसतो आणि याला लय घाण एक मोदी सवय. आजूबाजूला कोणी रडताना दिसलं का बळच ओढून घेतो, मिठ्या मारतो. या सगळ्यामध्ये आख्या भाऊ बनसोडेंचं पण अकाउंट उडालं होतं मध्यंतरी. ते पण रडत होते कंटिन्यू. ती आयडी आपली सस्पेंड झालेली बघू शकता तुम्ही. मला कधी कधी आख्या बनसोडेचं टेन्शन येतं. अरे बाबा, हा स्वतःच उडता राहिला होता.
खंडणी नाकारली आणि बनसोडेवर सपासप वार. मास्टरमाइंड अजूनही फरार. रील स्टार आकाश उर्फ आख्या बनसोडेवर खंडणी न दिल्याने थेट हल्ला. गाइस, यांच्या रडारडीवरती एकच उपाय आहे की यांना प्लीज जर तुम्ही ऍडमायर करत असाल तर सांगा की भैया बहुत हो गया रोना धोना, आप तुम्हारे वीडियोस बनाना चालू करो, पब्लिक वन साइड वापस सपोर्ट करेगी. ये सिंपथी कार्ड देख देख के खेल खेल के मैं कंटाळ गया हूं आईच्या गावात. एनिवेज गाइस, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन काळजी घ्या गाइस.